राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड जामसंडे शहरातील 9 अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली असून जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत निधीही उपलब्ध झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर याबाबतचे मंजुरी पत्र बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असून यामुळे अंगणवाडी कर्मचारी आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामामुळे बालकांना अधिक सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरणात शिक्षण घेता येणार आहे. नमस्कार, मी अदिती केळकर, अंगणवाडी सेविका, जामसंडे टिळक. आमच्या सर्वांच्या अंगणवाड्या दुरुस्तीसाठी 2-4 वर्ष वारंवार आम्ही प्रस्ताव देत होतो, पण काही होत नव्हतं. मग माननीय नितेश राणे साहेब यांनी पाठपुरावा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मार्गदर्शन केल्यामुळे पाठपुरावा झाला, पण काही तांत्रिक अडचणी आल्या त्याच्यात. पण आता माननीय राणे साहेब यांच्या सहकार्यामुळे देवगड जामसंडे शहरातील 9 अंगणवाड्यांना इमारत दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्याबद्दल मी प्रथमतः राणेसाहेबांचे आभार मानते व त्यांना धन्यवाद देते. तसेच कर्मोत्तर साहेब, आमच्या माननीय सुपरवायझर आंबवले मॅडम यांनी आमच्या अंगणवाड्यांसाठी खूप पाठपुरावा केला. मग त्यांच्यासाठी मी त्यांचे पण आभार मानते आणि धन्यवाद देते. तसेच बाकी नगरसेविका, नगरसेवक यांनी आमच्या अंगणवाड्यांसाठी पाठपुरावा केला. त्याबद्दल मी त्यांचे आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचेही आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. बाकी आमच्या अंगणवाड्यांसाठी राणेसाहेबांनी कधी त्यांना वेळ असेल तर आम्हाला ते कधी इकडे देवगडला येणार असतील, जर आम्हाला तिथे बोलावलं तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. अंगणवाडीच्या व्यथा आम्ही सांगितल्या असं मला वाटतं आणि मला वेळ दिला बोलायला त्याबद्दल धन्यवाद. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.